विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय। 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय। महाविकास आघाडीला एकही जागा नाही। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते 109 मतांनी विजयी। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का। नरेंद्र दराडेंच्या पराभवानंतर शिंदेंनी व्यक्त केली नाराजी। एकनाथ शिंदेंनी निकालासंदर्भात मागवली माहिती। नाशिकचे पदाधिकाऱ्यांनी उदय सामंतांकडून मागवली माहिती। भाजपचे डॉक्टर राजू पोद्दार विजयी। भाजपला 679 मतं तर काँग्रेसला 130 मतं। नागपुरात भाजपाची विजयी पताका। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकरांचा विजय। अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपाची सरशी। भाजपच्या प्रवीण पोटे यांचा दणदणीत विजय। अमरावती विधान परिषदेत भाजपाची बाजी। प्रवीण पोटे यांचा विक्रमी 390 मतं घेऊन विजयी। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा पराभूत। संभाजीनगरात भाजपचे सुहास शिरसाट विजयी। उभाटाच्या गणेश लोखंडेंचा पराभव। भाजपच्या सुहास शिरसाटांना 454 मतं। भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय। धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील विजयी। काँग्रेसच्या महेश देशमुखांना मिळाली केवळ 124 मतं। जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी। नंदकिशोर महाजन यांना 582 मतं। महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे मानले आभार। कृष्णा नागेश पाटील आष्टीकरांची हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल उभाटा गटाची कठोर कारवाई। संजय राऊत यांनी ट्विट करत दिली माहिती। सांगली सातारा विधान परिषदेत भाजपाची बाजी। भाजपचे धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी। शरद पवार गटाचे अभयसिंग जगताप पराभूत। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। कर्जमाफी योजनेतील अटींसह विविध मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार। 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। खासदार ओमराजे निंबाळकरांचा अखेर उभाटाला जय महाराष्ट्र। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेत जाण्याचा निर्णय। ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स संपला। मुंबई ठाण्यात पहाटेपासून पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा। तर मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्याला आजपासून येलो अलर्ट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 8% पाणी साठा। अप्पर वैतरणा धरणातून 1468 MLD पाणी वापरण्याचं नियोजन। भातसा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा वापरण्यासही परवानगी। मुंबईकरांना केवळ पुढचे 2 महिने पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। येवल्यात 4 दिवसाआड पाणी पुरवठा। साठवण तलावातील पाणी पातळी 2.2 मीटर। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 23 आणि 24 जूनला बंद राहणार। मूर्तीचं जतन आणि संवर्धनाचं काम केलं जाणार। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीवर रासायनिक लेपन होणार। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। नागझरी मन नदीवरील पूल ओलांडतानाचं काही विलक्षण आणि मनोहर क्षण ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित।